देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। नमस्कार। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्तिसागरात आपलं सहर्ष स्वागत। ध्यान म्हणजे काय? दुःखाची टोचणी नाही की आनंदाची मोजणी नाही, तर कमवण्या आणि गमवण्या पलीकडील अनुभूती म्हणजे ध्यान। आणि या ध्यानाचं पहिलं पाऊल म्हणजेच नामस्मरणात तल्लीन होऊन जाणे। चला तर मग टाळ मृदुंगाच्या तालात आपणही हरवून जाऊया आपल्या आजच्या कीर्तनात। राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे राम 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 जय जय राम कृष्ण हरे आपोली आईता जो असे दागता आपोली आईता जो असे दागता आईता जो असे दागता आपुली आईता जो असे दागता धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची कुळी कन्या पुत्रे होती दे सात्विक कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या
हरी हरी. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठला 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 गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी पंढरीश परमपिता पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने सेवेकरिता घेतलेला अभंग हा संतश्रेष्ठ वैराग्य मूर्ती. तीनही लोकी अमर जयांची कीर्ती. वारकरी संप्रदायाचं कलश स्थान. जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण. जे सर्व साधकांचा कल्पतरू. जे अभंग वाङ्मयाचाही महामेरू. असे जगत जगत झाले जगाचेही गुरु. असे जगत गुरु जगत मान्य जगत वंदनीय श्रीमंत संत तुकोबराय यांचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातील गोड असा अभंग सेवेकरिता निवडलाय. विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तन म्हणजे काय? कीर म्हणजे काढणे आणि तण म्हणजे गवत. सज्जनांच्या जनतेच्या मनामध्ये त्याच्या मनाभवती जे अंतकरण जे काही तण जे काही गवत झालेलं असतं ते गवत काढण्याचं काम हे कीर्तनकार करत असतात. म्हणून हे कीर्तन आहे. बघा आणि कीर्तन कशा करता असतं आपल्या सर्वांना माहितीच आहे. कारण तुकोबरायांनी सांगितलंय कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करून घ्यायचं असेल तर मुख्य साधन म्हणजे कीर्तन आहे. एवढा सुंदर कीर्तन विषय आहे. आणि एक गोष्ट कीर्तनामध्ये आपल्याला एवढी सर्व मंडळी बसलेली दिसताय पण यांच्या व्यतिरिक्त अजून 3 लोक उपस्थित असतात आणि ते 3 लोक म्हणजे भगवान परमात्मा. ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही कीर्तनामध्ये उपस्थित असतात. म्हणून कीर्तनामध्ये बसल्यानंतर कुणीही वेडे चाळे करायचे नाही. आणि अजून एक गोष्ट कीर्तनामध्ये उभं असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांनी टाळकऱ्यांनी कीर्तनामध्ये उभं राहिल्यानंतर नाचलं पाहिजे. कारण असं म्हटलं जातं महाराजांचं म्हणणं आहे की जो कीर्तनामध्ये नाचतो त्याच्या पायाची चरणरज भगवान शंकर स्वतःच्या मस्तकी लावतात. म्हणून कीर्तनामध्ये उभं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आनंद घेतला पाहिजे. कारण कीर्तन हा आनंदा करता असतं सुखा करता असतं. प्रत्येक महिलेने कीर्तनामध्ये बसल्यानंतर विचार करायचा अगं मी कीर्तनामध्ये बसले म्हणजे मी जिजाऊ होऊन कीर्तनामध्ये बसले. आणि प्रत्येक पुरुषाने मनाशी खूण बांधायची अरे मला कीर्तनात बसण्याचा योग आलाय म्हणजे मी शहाजी म्हणून कीर्तनामध्ये बसलेलो आहोत. जिजाऊ आणि शहाजी म्हणून जर कीर्तनामध्ये बसलात तर नक्कीच तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. बघा महाराजांनी म्हटलंय स्वर्गीची अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा पण त्यांना तो मिळाला नाही. देवाचे केवढे उपकार आहे. देवाने आपल्याला भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये जन्माला घातलेला आहे. संपूर्ण जग फिरा
पण भारतासारखा देश तुम्हाला कुठेही जगाच्या पाठीवर पाहायला मिळणार नाही, कारण नाथ महाराजांनी सुद्धा भागवतामध्ये वर्णन केलंय, भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती आहे. भारतासारखा पवित्र असा देश नाही, म्हणून मी नेहमी सांगते, भारतासारखा देश नाही आणि महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही. तुम्ही म्हणाल ताई महाराष्ट्र काय आहे? महाराष्ट्र माझी संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्राची व्याख्या तुम्हाला सांगू इच्छेल. माणसाने माणूस म्हणून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. अरे माणसाने माणूस म्हणून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतं संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. वारकरी संप्रदायामध्ये लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण आमच्या राष्ट्राचं नावच आहे महाराष्ट्र. सुंदर अशा महाराष्ट्रामध्ये भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे आणि म्हणून एक गोष्ट नेहमी सांगेल, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राष्ट्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, पंढरपुरासारखा तीर्थ नाही, पांडुरंगासारखा दैवत नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, पंढरपुरासारखा तीर्थ नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाव नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कावळा इतका धूर्त नाही, लोण्या इतका मऊ नाही आणि ह्या माणसाच्या देहासारखा दुसरा देह या भूतलावर शोधूनही सापडता येणार. भगवान परमात्म्याने मानव देहाची किंमत आपल्याला प्राप्त करून देण्याकरता काही उपाय सांगितलेले आहे. महाराजांनी या अभंगामध्ये 4 विकल्प जगाला सांगितलेले आहे. पहिला विकल्प लक्षात घ्या, काही लोकांना हित कळतं पण जागा राहता येत नाही. बघा, सुंदर अशा गावामध्ये जर एखाद्या ठिकाणी सप्ताह चालू असला आणि त्या ठिकाणी जर एखादा महिला कीर्तन असेल आणि 2 महिला जर वस्तीच्या ठिकाणी राहत असेल, एक शांताबाई आणि एक निर्मलाबाई. शांताबाई जाते निर्मलाकडे आणि निर्मलाला म्हणते, अगं निर्मला, आपल्या गावामध्ये आज अमुक अमुक ताईचं कीर्तन आहे, अगं चालती का कीर्तनाला? शांता म्हणते निर्मला, अगं मला माहिती आहे अमुक अमुक ताईचं कीर्तन आहे, अगं मला कीर्तनाला जावंसं वाटतं, पण काय सांगू शांता, अगं कीर्तनामध्ये गेल्यानंतर ताई जेव्हा रूपाचा अभंग सुरू करतात ना, मला मागे डुकल्या यायला सुरुवात होते. म्हणजे बघा, तिला कीर्तनामध्ये जावंसं वाटतंय, तिला हित कळतंय, पण कीर्तनामध्ये जागा राहण्याची कॅपॅसिटी तिची, म्हणजेच हित कळतंय पण जागा राहता येत नाही. महाराज दुसरा विकल्प सांगताय, काही लोक जागी असतात पण त्यांना हित कळत नाही. आता बघा, गावागावाला पार असतो, कट्टा असतो, असतो की नाही? प्रत्येक गावाला पार असतो, कट्टा असतो. काही लोक त्या कट्ट्यावर रात्रंरात्र बसलेले असतात, पण काय करतात? पत्ते पिसतात. आता मला सांगा, पत्ते पिसण्यामध्ये त्यांचं हित आहे का? झाला दुसरा विकल्प, जागी आहेत पण हित कळत नाही. आता तिसरा विकल्प, काही लोकांना हितही कळत नाही आणि ती जागीही राहत नाही, स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसऱ्यालाही परमार्थ करू देत नाही. त्यांना फक्त याला नावं ठेव, त्याला नावं ठेव, फक्त नावं ठेवण्याची कामं यांना चांगली जमतात. पण माझं एक म्हणणं आहे, लक्ष द्यायचं नाही. जरी कोणी आपल्याला नावं ठेवायला लागलं तर समजून घ्यायचं आपली कुठेतरी प्रगती व्हायला सुरुवात झाली. म्हणून अशा विकल्पातील लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, हितही कळत नाही आणि जागाही राहता येत नाही. आता बघा चौथा विकल्प, काही लोकांना हितही कळतं आणि जागेही राहतात. मग अशा हिताच्या ठिकाणी जागी असणारी कोण, ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता जो से जागता. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कुळी कन्या पुत्र होतिले गातिक, कुळी कन्या पुत्र होतिले गातिक. बघा, महाराज सांगताय, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. काय? हिताच्या ठिकाणी जागी असणाऱ्या मुलांची धन्यता त्यांनी त्यांच्या मात्याला आणि पित्याला दिलेली आहे. धन्य माता पिता तयाचिया. आता प्रथमचं स्थान कुणाला दिलेलं आहे?
मातेला दिलेलं आहे. दुसरं स्थान कुणाला दिलेलं आहे? पित्याला दिलेलं आहे. मुलगा कितीही उच्च पदावर कार्य करत असू द्या, स्थान कुणाला दिलं जातं? धन्यता कुणाला दिली जाते? माय पित्याला दिली जाते. कारण 9 महिने 9 दिवस ज्या आईने तिच्या उदरामध्ये लेकराला वाढवलेलं असतं, तेच उपकार तिने एवढे करून ठेवलेले असतात. म्हणून धन्यता महाराज त्याच्या आईला आणि वडिलांना देताय. धन्य माता पिता तयाची. याकरिता आई वडिलांची पुण्याई फार महत्वाची आहे. आई वडिलांनी लेकरांवरती संस्कार घालणं फार महत्वाचं आहे बरं का. लेकरांवरती जर चांगले संस्कार असतील तरच उद्या पुढे जाऊन तुमची मुलं तुम्हाला चांगलं सांभाळतील. आणि महाराजांचं तर म्हणणं आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. याकरिता महत्वाचे आहे ते संस्कार. आणि मग तुकोबराय म्हणतायत की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज म्हणताय आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. बरं ठीक आहे महाराज, आम्हाला इथपर्यंत समजलंय. पण का हो महाराज, हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराज म्हणतात साहजिकच मला ह्या मुलांचा आनंद वाटतो, हेवा वाटतो. पण यात काही नवल नाही बरं का. या मुलांचा आनंद माझ्यासारख्या पामराला वाटावा यात नवल नाही. कारण या मुलांचा आनंद साक्षात भगवंताला सुद्धा वाटतो. अभंगाचं द्वितीय चरण. कन्या पुत्र होती सात्विक, कन्या पुत्र होती सात्विक, कन्या पुत्र होती सात्विक, कन्या पुत्र होती सात्विक. तयाचा हरीशा वाटे देवा, तयाचा हरीशा वाटे देवा, कन्या पुत्र होती सात्विक, कन्या पुत्र होती सात्विक. बघा महाराज म्हणताय अशा मुलांचा आनंद मलाच नाही तर देवाला सुद्धा वाटतोय. तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे अशा मुलांचा आनंद भगवंताला सुद्धा वाटतोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रथम चरणामध्ये प्रथमचं स्थान कुणाला आले हो? धन्य माता. द्वितीय चरणामध्ये प्रथमचं स्थान कुणाला आलेलं आहे? कुळी कन्या. धन्य माता, कुळी कन्या. कन्या ही आणि माता ही एक स्त्री आहे, एक महिला आहे. म्हणून जीवनामध्ये मुलीला तुम्ही कधीच कमी लेखू नका. मुलीबद्दल मी एकच सांगेन, मुलीला जगू द्या मुलाच्या समान. मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान आणि मुलगीच ठेवते आईबापाच्या कष्टाची जाण. म्हणून तर मुलीच्याच पोटी जन्माला येतात श्रीकृष्ण भगवान. कधीच जीवनामध्ये तुम्ही मुलीला कमी लेखू नका बाबांनो. त्या मुलीला जन्माला येऊ द्या. आणि प्रत्येक स्त्रीला पण माझं एक सांगणं आहे, मुलीला जरी जन्माला येऊ द्या असं मी म्हणत असेल तरी सुद्धा आपण सुद्धा आपल्या काही जबाबदाऱ्या सांभाळणं गरजेचं आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये आचरण शुद्धी फार महत्वाची. मी आचरण शुद्धीला फार महत्व देते बरं का जीवनामध्ये. आणि बाईच्या जीवनामध्ये तर आचरण शुद्धी फार महत्वाची आहे. कारण बाईचं शरीर म्हणजे काचेचं भांड आहे आणि एकदा की त्याला तडा गेला की बाईचं आयुष्य संपतं. म्हणून आचरण शुद्धी फार महत्वाची आहे. मग ती घरकाम करणारी हाऊसवाईफ असू द्या, सर्व्हिस करणारी नोकरदार वर्ग असू द्या किंवा ती एखादी कीर्तनकारही असू द्या, अगोदर आचरण सांभाळणं फार गरजेचं आहे. आचरण शुद्धी बाईच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीने आचरण सांभाळायला पाहिजे. हे मुलीसाठी महत्वाचं आहे. कुळी कन्या. आणि नंतरचं स्थान महाराजांनी पुत्राला दिलेलं आहे. पुत्र. पुत्र कुणाला म्हटलं जातं हो? भागवतामध्ये पुत्राचे 4 प्रकार सांगितलेले आहे. पहिला पुत्र आहे उत्तम पुत्र. त्याला म्हणायचं आई बापाच्या मनामध्ये काय चालू आहे ते ओळखून सगळी कामं करून दाखवतो, त्याला म्हणायचं उत्तम पुत्र. दुसरा आहे मध्यम पुत्र. आई बापाच्या मनामध्ये काय आहे ते त्याला ओळखता येत नाही पण आई बापाने सांगितलेली कामं पूर्ण आनंदाने करतो, त्याला म्हणायचं मध्यम पुत्र. तिसरा आहे अधम पुत्र. आई बापाने सांगितलेली कामं करतो पण अगदी नाईलाजाने, ना खुशीने, कंटाळा येऊन, त्याला म्हणायचं अधम पुत्र. आणि चौथा काहीच कामात नसलेला पुत्र. आई बापाने याच्या पुढे डोकं जरी आपटवलं
तरी सुद्धा काही एक मात्र ऐकायचं नाही. त्याला म्हणायचं काहीच कामात नसलेला पुत्र. अशा पुत्रांना तुकोबराय म्हणतात पुत्र म्हणायचंच नाही. पुत्र असावा तर तो कसा? पुत्र असावा तो असा की जो त्रैलोक्यामध्ये फिरत असताना स्वतःचीही कीर्ती वाढवेल आणि स्वतः समवेत माय पित्याचीही जो कीर्ती वाढेल तो खरा पुत्र. आणि अशी पुत्र होऊन गेले ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई. महाराजांनी म्हटलंय की नाही, उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. अशी पुत्र झाली पाहिजे माई बाप्पो. आणि म्हणून तशी पुत्र होण्याकरिता तुमचे संस्कार फार महत्वाचे. आज कुठेतरी संस्कार कमी पडत चालले म्हणून बोलावं वाटतंय बाबांनो. लक्षपूर्वक ऐका. संस्काराचं नुसतं नाव जरी काढलं तरी डोळ्यासमोर दृश्य उभं राहतं, ते म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. अहो आजही नुसतं नाव काढलं तरी अंगावर शहारे उभे राहतात. काय व्यक्तिमत्व होतं माझ्या राजाचं, काय कर्तृत्व करून दाखवलं माझ्या राजाने. अहो काय शिवबा घडवला महासाहेब जिजाऊने. अहो आजही हर हर महादेव आवाज सुटलाय, मुघलांच्या कपड्यावर घाम फुटलाय, मावळ्यांच्या डंग्या तलवारी झळकलाय, मुघल माघारी पळालाय. शिवबा शिवबा अजून जर तुम्ही फक्त 10 वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी सुद्धा कपड्यावर भगवाच लावला असता, भगवाच लावला असता. पण काय करणार राजे, काय करणार राजे? तुम्ही निघून गेले आणि खाली काय झालं? आज आमच्या घरापुढचा सडा गेला, घरामध्ये राहाडा झाला. घरापुढची तुळशी गेली, घरातील माणसं आळशी झाली. घरापुढची रांगोळी गेली, घरातील माणसं रंगोळी झाली. अहो काय होता माझ्या महाराष्ट्राचा इतिहास? 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थ्या 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 नाचत होती. मंदिरं लुटली जात होती. पोटच्या पोरालाच तर सोडा, पण गवताच्या पात्यांना आणि धान्याच्या बियांना सुद्धा उगवण्याची भीती वाटत होती. अशाच धगधगत्या रणरणत्या वातावरणामध्ये महासाहेब जिजाऊच्या पोटी शिवरत्न जन्माला आलं. आणि महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था, लेकिन माँ जिजाऊ तो ऐसे माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था, शिवाजी पैदा. ओ कसा होता माझा शिवाजी, काय कर्तृत्व करून दाखवलं माझ्या शिवाजीने. आणि आजही आपल्याला शिवाजी घडवायचे आणि ते घडवण्याचं काम तुमचं आहे. प्रत्येक मायपित्याने लेकरांवरती संस्कार घातले पाहिजे, नाहीतर आजकाल काही खरं राहिलेलं नाहीये. आजकाल नाहीतर पोराचं वय झालंय 8 आणि पोरगा वरातीमध्ये नाचतंय ताट. त्याला शिकवा हरिपाठ, नाहीतर म्हातारपणे लागेल तुमचीच वाट. लक्षात राहू द्या. माझं एक वाक्य नेहमी असतं, मुलांना व्हील एज्युकेटेड करण्यापेक्षा मुलांना व्हील कल्चरल बनवा. कारण मुलांना सुशिक्षित बनवणं सोपं आहे. एखाद्या शाळेमध्ये, सुंदर अशा मोठ्या शाळेमध्ये 2 लाख रुपये फी भरवा, तुमचा मुलगा सुशिक्षित होईल. पण तोच पुढे जाऊन जर व्यसनाच्या अधीन जर गेला तर तुम्ही करोडो रुपये जरी खर्च केला तरी तो सुधरेलच, याची शाश्वती देता येणार नाही. म्हणून मुलांना सुशिक्षिततेसोबत परमार्थाची, सुसंस्कारितपणाची जोड असणं फार गरजेचं आहे. मी नेहमी सांगते, तिकडून एखादं आघाऊ पोरगा इकडे पाठवा, 4 वर्षामध्ये उत्कृष्ट कीर्तनकार तयार होतो. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं कार्य आहे, वारकरी संप्रदायाचं कार्य आहे. आणि ती गरज आहे आज लेकरांना घडवायचंय. कारण आजकालची ही लहान लहान बालकं उद्याची नेते होणार आहे आणि त्या नेत्यांच्या हातामध्ये आपल्याला आपला भारत देश सोपवायचा आहे. म्हणून त्या लेकरांना घडवणं ही काळाची गरज आहे. म्हणून लेकरांवरती चांगले संस्कार घाला. संस्कार असेल तर भगवंताला आनंद वाटेल. म्हणून महाराज म्हणतात की तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बरं ठीक आहे महाराज, आम्हाला इथपर्यंत समजलं. पण का हो महाराज, भगवंताला सुद्धा आनंद वाटावा इतपत ही मुलं करतात तरी काय? ही मुलं काय करतात म्हणे तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात. महाराज सांगताय, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. काय म्हटले? गीता आणि भागवत या 2 ग्रंथांचं श्रवण करतात. आता तुम्ही म्हणाल, ताई आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही 2च ग्रंथ आहे का, गीता आणि भागवत? अमूप ग्रंथ संपदा आहे. पण ताई तुम्ही महाराजांनी 2च ग्रंथ का सांगितले? 2 ग्रंथ महत्वाचे याकरिता आहे कारण गीता जगायचं कसं ते शिकवते आणि भागवत मरायचं कसं ते शिकवते. जीवन जगण्याकरता गीतेचा उपयोग आहे आणि मरण्याकरता भागवताचा उपयोग आहे. तुम्ही म्हणाल, ताई गीता तर भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितली, त्याचा उपयोग आम्हाला काय आहे?
भगवान श्रीकृष्णाने अर्जुना करता एकट्या करता गीता सांगितली नाहीये. अर्जुनाला जर एकट्यालाच जर महत्व सांगायचं असतं, अर्जुनाला गीता या करता सांगितली जेणेकरून अर्जुनाचा मोह नष्ट व्हावा, या करता गीता सांगितली. पण अर्जुनाचा मोह नष्ट करण्याकरता भगवान श्रीकृष्ण एक श्लोकही सांगू शकत होते. एका श्लोकामध्ये काम झालं असतं, पण नाही, महाराजांनी संपूर्ण गीता सांगितली जेणेकरून या गीतेचा उपयोग संपूर्ण जीवसृष्टीला होईल. कारण प्रत्येकाला जगावं लागणार आहे, याकरता गीता फार महत्वाची आहे. भागवताचंही श्रवण केलं पाहिजे, कारण भागवत आपल्याला काय शिकवतं? मरायचं कसं ते शिकवतं. तुम्ही आम्ही आपण सर्व 7च दिवसामध्ये मरणार आहोत. आपण सर्वजण 7च दिवसात मरणार आहे. आपले 7 दिवस घाबरले असाल का तुम्ही? 7 दिवसात मरणार आहे, घाबरू नका. आपले 7 दिवस कोणते आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. किती दिवस झाले? 7 दिवस. 8व्या दिवसाची योजना कुणी केलेली आहे का? 8व्या दिवसाची योजना कुणीही केलेली नाही. म्हणून प्रत्येकाला 7 दिवसामध्ये मरावं लागणार आहे. मरण हे प्रत्येकाला येणार आहे, ते अटळ आहे. तुम्ही म्हणाल नाही नाही ताई, आम्ही मृत्यूला खूप घाबरतो. तुम्ही मृत्यूला कितीही घाबरत असलात तरी मृत्यू तुमच्या पाचवीला पुंजून ठेवलाय. लक्षात ठेवा, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. मरण हे प्रत्येकाचं अटळ आहे. म्हणून महाराज म्हणतात भागवत हे मरायचं कसं ते शिकवतं. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करा. बरं ठीक आहे महाराज, गीतेचं भागवताचं श्रवण करू आणि अखंड देवाचं नामस्मरण करा. कसं? अखंड. अखंड शब्दाखाली अंडरलाईन करा. ज्याचा कधीही खंड होत नाही असं अखंड. आम्ही अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर भगवंताला आमचाही आनंद वाटेल, भगवंताला आमचाही हरिक वाटणार आहे. म्हणून महाराज म्हणतात ही मुलं गीतेचं भागवताचं श्रवण करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. बरं ठीक आहे महाराज, आम्हाला इथपर्यंतही समजलं ही मुलं गीतेचं भागवताचं श्रवण करताय. पण का हो महाराज, ह्या मुलांबद्दल तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे ते आम्हाला सांगा. तर महाराज स्वतःचं मत अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका माने माझे घडो त्यांची सेवा, तुका माने माझे घडो त्यांची सेवा, तुका माने माझे घडो त्यांची सेवा, तुका माने माझे घडो त्यांची सेवा. हरी माझ्या दैवा पार नाही, हरी माझ्या दैवा पार नाही, कोणी कल्या होती रे गावी गा, कोणी कल्या होती वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वांनी मिळून एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय 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 विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय 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 विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. आपण भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत. जर भारत देशामध्ये जन्माला जर आपण आलेलो आहोत तर भारताचा जो इतिहास आहे तो इतिहास सुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशामध्ये आनंदाने दह्या दुधाच्या नद्या भरून वाहत असताना या दह्या दुधाच्या नद्या कधी आटल्या गेल्या आणि या नद्यांमधून रक्ताचे पूर कधी वाहायला लागले हे आमच्या भारतवासियांच्या तर लक्षात सुद्धा आलं नाही. त्यानंतर 1498ला वास्को द गामा आला. लोक त्यालाही जगप्रवासी म्हणतात, पण तोही जगप्रवासी नसून
पोर्तुगीज देशामधून हकलून दिलेला तोही एक प्रकारचा लुटारूच होता. 1526ला बाबर आला, त्याने ब्रेन लोदीचा पराभव केला. त्या दोघांमध्ये जे युद्ध झालं त्याला म्हटलं जातं पानिपतचं पहिलं युद्ध. त्यानंतर 1598ला राजमाता जिजाऊचा जन्म झाला. 1599ला ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. 1606 साली शहाजहान मेला आणि जहागीर राजा झाला. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 रोजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 1645ला तळागाळातील कोळी, माळी, मांग, महार, भिल्ल सर्व जातीतील जनतेला एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 1646ला तोरणा जिंकला. 48ला शहाजी राजांना सोडवलं. 53ला तह झाला. 56ला पुण्यामधील जुन्नर जिंकला. 63ला शाहिस्ते खानाची बोटं कापली. 64ला सुरत लुटली आणि 64ला शहाजी राजे वारले. 66ला राजे आग्र्याहून घरी आले. 72ला राजांनी स्वतःचं सिंहासन तयार केलं आणि 80ला छत्रपती शिवाजी राजे वारले. 81ला संभाजी राजे झाले. 90ला संभाजी राजे वारले. 1707 साली औरंगजेब मेला. 1725ला अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. 1757ला प्लासीची लढाई झाली. 1942 साली चले जाऊचा उठाव झाला. 1947ला ऑगस्टाची क्रांती झाली. 1948ला गांधीजी वारले आणि खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. 51ला बहिणाबाई चौधरी वारल्या. 1960ला मुंबई महाराष्ट्राच्या नशिबामध्ये पडली. 1964ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. 1984ला इंदिरा गांधी वारल्या. 1992ला राजीव गांधी वारले. 1993ला खिल्लारीचा भूकंप झाला आणि खिल्लारीच्या भूकंपाच्या जोरावर 1994ला मला वाटलं मलाही काही पोट भरता येईल का, या हेतूने मी पण 1994ला जन्माला आले. पण झालं काय माहिती का, 1995ला सत्ता बदलली. 1995ला सत्ता बदलली. 1997ला कल्पना चावला अंतराळामधून जाऊन आल्या. 1999ला कारगिलचं युद्ध झालं आणि त्यानंतर 2001 साली माहितीचा अधिकार घटना केंद्रामध्ये गेला. 2005 साली विलासराव अण्णा हजार यांनी माहितीचा अधिकार मंजूर केला. 2006 आणि 2007 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती पदावर झळकल्या. 2009 साली 6वं वेतन घटना केंद्रामध्ये गेलं. 2010 साली 6वं वेतन लागू झालं. 2011 साली MS धोनीने वर्ल्ड कप जिंकला. 2012 आणि 2013 या 2 कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राचे 2 हसतमुख चेहरे आपल्या सर्वांना सोडून निघून गेले. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे विलासराव देशमुख. 2 हसतमुख चेहरे आपल्या महाराष्ट्राला सोडून निघून गेले. 2013 उजडला आणि आमच्या बंडातात्या करडकरांनी संपूर्ण जगाला सांगितलं की गोहत्या बंदी ही झालीच पाहिजे. त्यानंतर 2017 उजडला आणि आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आमच्या जोग महाराजांची जी शिक्षण संस्था आहे त्याचा शताब्दी महोत्सव प्रत्येक गावागावामध्ये साजरा झाला. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं फार मोठं भूषण आहे आणि तो इतिहास घडला म्हणजे 2017 साली. त्यानंतर 2018 उजडला आणि अधिक मास दोंड्याचा महिना हा झाला आजपर्यंतचा इतिहास. लक्षात आला इतिहास. घरी जाऊन थोडासा अभ्यास चाळा. घरी जाऊन इतिहासाची पुस्तकं जरी चाळली तरी चालेल. अतिशय महत्त्वाचा असा इतिहास आहे. भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत म्हणून तुम्हाला इतिहास सांगितलाय. अतिशय महत्त्वाचा इतिहास आहे बाबांनो, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर जीवनामध्ये आल्यानंतर माय पित्याची सेवा करा. माई बापू, जीवनामध्ये आल्यानंतर माता पिता फार महत्त्वाचे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायबाप महत्त्वाचे असतात. तुकोबरायांनी तर सांगितलंय, मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई कुणाला म्हटलं जातं हो? आई कुणाला म्हटलं जातं? आईची किंमत कळते तरी कुणाला? ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. आणि ज्याला माय नाही ना त्याला आईची किंमत विचारा. अहो, आई कुणाला म्हटलं जातं? अहो, आई म्हणजे मायेचा सागर आहे. आई म्हणजे समृद्धीची घागर आहे. आई म्हणजे चैतन्याचा जागर आहे. जीवनामध्ये आई ही तीच असते माई बापू. आईची सर दुसरी कुणालाही येऊ शकत नाही. आई आई असते, नसते सांभाळणारी दाई. आईची किंमत त्यालाच कळते ज्याच्या जीवनामधून माय निघून गेली ना, त्याला विचारा आईची किंमत काय असते. आई हा शब्दच असा आहे तोवर कळत नाही आणि गेल्यावर पुन्हा मिळत नाही, तिला आई म्हटलं जात आहे. जीवनामध्ये आई फार मोलाची, म्हणून तर म्हटलंय स्वामी तिन्ही जगाचं आई विना भिकारी आहे.
अहो ढगाआड गेलेला सूर्य सुद्धा परत दिसतो, पण माती आड गेलेली माय जीवनामध्ये परत कधीच दिसत नाही बाबांनो, परत कधीच दिसत. जीवनामध्ये माय फार मोलाची असते बरं का. आणि मुलीच्या आयुष्यात तर माय फार मोलाची असते. जोपर्यंत मुलीच्या आयुष्यामध्ये मुलीचे आई वडील जिवंत असतात ना, तोपर्यंत मुलीला माहेरी जावंसं वाटतं. पण त्याच माहेरी जर मुलीचे आई वडील जिवंत नसतील तर मुलीला माहेरी सुद्धा जावंसं वाटत नाही. आणि जरी कधी माहेरी गेली तरी ह्या कोपऱ्यात मला कुठेतरी माझा बाप बसलेला दिसेल, का या कोपऱ्यात कुठेतरी मला माझी माय बसलेली दिसेल, अशी अवस्था त्या मुलीची होऊन जात असते. आणि म्हणून जीवनामध्ये माय बाप फार मोलाचे असतात. माय बापू, आई घराचं मांगल्य आहे, विशेष आहे. आई घराचं मांगल्य आहे, पण आईची किंमत जगाने सर्वांनीच सांगितली आहे जगामध्ये. पण माझ्या बापाबद्दलही थोडंसं बोलावंसं वाटतं. आई घराचं मांगल्य आहे, पण बापाही घराचं अस्तित्व आहे. भगवान श्रीकृष्णाला जन्माला घालणारी देवकी साऱ्या जगाला कळाली. भगवान श्रीकृष्णाला जन्माला घालणारी देवकी साऱ्या जगाला कळाली, पण माझा श्रीकृष्ण वाचलाच पाहिजे म्हणून यमुनेच्या पुरामधून नाकातोंडात पाणी जाऊन सुद्धा भगवान श्रीकृष्णाला आपल्या डोक्यावर घेऊन जाणारा तो वासुदेव का नाही जगाला कळाला. हो, का नाही तो वासुदेव जगाला कळाला. अहो माझा हा बसलेला बाप आहे ना, माझा हा बसलेला बाप मुलीला 50 रुपये देतो, मुलाला 20 रुपये देतो. मुलगी 50 रुपये घेऊन ब्युटी पार्लरला जाते, मुलगा 20 रुपये घेऊन सलून मध्ये जातो. पण त्याच घरातला माझा हा बसलेला बाप, हो त्याच घरातला माझा हा बसलेला बाप अक्षरशः दाढी करायचा साबण संपला म्हणून कपडे धुण्याच्याही साबणाने दाढी करणारे मी माझ्या कित्येक बापांना पाहिले. हो कित्येक बापांना पाहिले. जीवनामध्ये बाप पण फार मोलाचा असतो, फार मोलाचा असतो जीवनामध्ये बाप. अहो माझा हा बसलेला बाप आहे ना, अहो माझा हा बसलेला बाप मुलीला नवे कपडे घेईल, मुलाला नवे कपडे घेईल, पत्नीला नवी साडी घेईल, पण स्वतः मात्र बाप अंगावर फाटकेच कपडे घालील. आणि ज्या वेळेला बापाच्या फाटक्या बनेलीकडे लक्ष जातं ना, त्या वेळेला कळतं की खरंच माझ्या बापाचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. काही लोक म्हणतात ताई आईला रडता येतं म्हणून आई महत्वाची आहे, बापाला रडता येत नाही म्हणून काय बाप महत्वाचा नाहीये का. अहो आपण तरी रडून ढसाढसा रडून मोकळं होतो, पण या बापाला रडता पण येत नाही. हो नाही रडता येत त्या बापाला. पण अहो एरवी माझा बाप रडत असेल की नसेल मला माहित नाही, पण प्रत्येक बापाला मी एक दिवस रडताना पाहिलंय. आणि माझ्या बापाचा रडण्याचा दिवस म्हणजे ज्या दिवशी माझ्या बापाची लेक, ज्या लेकाला बापाने 18-19 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलाय, वाढवलाय, पोसलाय, त्याच बालेकीला ज्या वेळेला बाप प्रथमतः नवरीच्या वेशेमध्ये बघतो, त्यावेळेला बाप मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये उभा राहून ढसाढसा रडतो, ढसाढसा रडतो. ज्या वेळेला बाप मुलीला माहेराहून सासरला काढून देतो, त्यावेळेला दगडाच्याही काळजाचा बाप असू द्या किंवा कठोर हृदयाचाही बाप असेल तरी पळत पळत जातो, मुलीच्या गळ्यामध्ये पडतो आणि थाई मोकळून रडतो. तो माझा हा बसलेला बाप असतो. आणि कोण म्हणतो माझ्या बापाला रडता येत नाही, कोण म्हणतं माझ्या बापाला रडता येत नाही. बाबांनो बाप फार महत्वाचा आहे. मुलीला जन्माला घालताना जरी तुमच्या कपाळावर आठ्या उमटत असतील, मुलीला जन्माला घालताना जरी तुमच्या कपाळावर आठ्या उमटत असतील, तरी त्याच मुलीला सासरला काढून देताना का मग तुम्ही एवढं रडतात, का रडतात. कारण तुमचा सगळा जीव त्यांच्यामध्ये अटकलाय. मुलीचा सगळ्यात जास्त जीव बापामध्ये असतो आणि बापाचा सुद्धा सगळ्यात जास्त जीव हा मुलीमध्ये असतो. माय बापो, म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर त्या मुलीला जन्माला येऊ द्या बाबांनो, त्या मुलीला जन्माला येऊ द्या आणि मुलीला मुलाचा सुद्धा दर्जा द्या. मुलीच्या दर्जाप्रमाणे, मुलाच्या दर्जाप्रमाणे मुलीचंही शिक्षण करा, तिचं संगोपन करा, तिला तिच्या योग्य त्या स्थानापर्यंत पोहोचवा. आणि त्याचप्रमाणे माई बापू बघा, लेकरांवरती चांगले संस्कार घाला, मात्या पित्यांची सेवा करा. कारण जीवनामधून आई गेल्यानंतर खाली काही शिल्लक राहत नाही. मी मगाशिकच जीवनामध्ये बोलले. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर कधीच आई बापाला कमी लेखू नका. त्या माई पित्याची सेवा करा. आणि बघा आज ह्या ठिकाणी आमच्या फक्त मराठी चॅनलवाल्यांनी आज मला ह्या ठिकाणी आमंत्रित केलं, म्हणून मी आमच्या चॅनलवाल्यांचे खूप खूप आभार व्यक्त करेन माई बापो. आणि आज ह्या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, आपल्या गोपालकृष्ण भगवानांच्या चरणी झालेली सेवा ही समर्पित करूया आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.